Welcome student. In this today's video, we are going to learn about the pointer based on unit number 3.3, that is eco-friendly celebration. In the previous video, we had already learned about this unit. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 3.3 म्हणजेच पर्यावरणपूरक उत्सव यावर आधारित पॉइंटर अभ्यासणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये या पाठाचा अभ्यास आपण केलेला आहे. सो लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ. हियर क्वेश्चन नंबर 1, गेस द मीनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. फर्स्ट वन, अमेझिंग, व्हेरी सरप्रायझिंग म्हणजेच काय, आश्चर्यकारक. सेलिब्रेटेड, एन्जॉय अ स्पेशल इव्हेंट ऑर अ फेस्टिवल, एखादा सण किंवा उत्सव साजरा करणे किंवा एखादा क्षण साजरा करणे. क्रॅकर्स, स्मॉल फायरवर्क्स दॅट एक्सप्लोड विथ अ लॉट ऑफ नॉईज, असे छोटे छोटे फटाके की ज्यामध्ये त्याचा स्फोट होऊन किंवा ते जाळल्यानंतर आवाज होतो. पेपर लॅटर्न, अ लॅन्टर्न मेड ऑफ अ पेपर, कागदाने तयार केलेला आकाशकंदील. क्वेश्चन नंबर 2, लिस्ट द इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम ईच पॅरेग्राफ ऑफ द लेटर. पत्रातील परिच्छेदातील महत्त्वाच्या मुद्द्यांची या ठिकाणी तुम्हाला यादी तयार करायची आहे. हिअर द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम द लेटर आर, पत्रातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे. सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश फेस्टिवल इन अमेरिका, प्लॅनिंग इको फ्रेंडली दिवाळी इन इंडिया, यूजिंग पेपर लॅन्टर्न्स इन place of crackers, inviting cousins to make a India eco-friendly celebration of Thanksgiving and Halloween in US, giving regards and love. Question number 3, list the festivals are celebrate. Any 5 festival and important parts of their celebration. या ठिकाणी तुम्हाला आपण साजरे करीत असलेल्या कोणत्याही 5 सणांची यादी लिहायची आहे आणि त्या उत्सवातील महत्त्वाचे भाग लिहायचे आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेले आहे. तुम्ही त्यात आणखी भर म्हणून सविस्तर माहिती देखील लिहू शकतात. फर्स्ट वन, द आन्सर इज फर्स्ट वन, इट इज दिवाळी म्हणजे दिवाळी. लाईट्स, लॅन्टर्न्स, डिलिशियस फूड, स्वीट अँड क्रॅकर्स. सेकंड, Eid ul Fitr, a prayer, new clothes, shirkhurma, etc. Then Holi, celebrated on Falgun Purnima, that is set a firewood, splash, colors, etc. Then fourth one, it is a Christmas. Prayer, set up a Christmas trees, giving gift to the children by a Santa Claus. Then fifth one, it is a Republic Day. Flag hosting, Prabhat Fairy, reciting national anthem, then serving a sweet. Like this way, you can also write more in detail with your own words. या ठिकाणी तुम्ही तुमच्या शब्दात आणखी वर्णन देखील लिहू शकतात. Then next, question number 4, quiz the teacher as shown on page number 40. You may add the following question to your क्विज. या ठिकाणी तुम्हाला शिक्षकांना प्रश्न विचारायचे आहेत. तुमच्या प्रश्न मंजुषेत पुढील प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करा. हिअर स्टुडंट आस्क, हाऊ डू वी से पटाके इन इंग्लिश? टीचर सेज पटाके मीन्स क्रॅकर्स, दिया मीन्स लॅम्प्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रेझेंट अँड पास्ट? टीचर सेज यू यूज am with are and is, with he, she, it. Third question, what is the opposite of huge? Is a pumpkin, kadu, and pomegranate is a anar. Like this way, you have to write down the answer from the quiz, etc. Then next, question number 5, discuss the following. पुढील प्रश्नांवर चर्चा करा. विच फेस्टिवल डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल? कोणते सण तुम्ही मोठ्या प्रमाणावर साजरे करतात?
The answer is we celebrate Holi, Diwali, Eid ul Fitr, Eid ul Adha, Christmas, Republic Day, and Independence Day on a large scale. Then, second question. Choose any one festival and decide which part of the festival are not eco-friendly and are eco-friendly. खालीलपैकी कोणताही एक सण किंवा उत्सव निवडा आणि त्यातील कोणता भाग पर्यावरण पोषक आणि कोणता भाग पर्यावरणास हानिकारक म्हणजेच पर्यावरणासाठी पोषक नाही हे ठरवा. Let's see, suppose we choose a festival Holi. The eco-friendly part of the Holi festival, it is wearing new clothes, preparing mouth-watering dishes, tasty sweets, enjoying festival, giving best wishes to the people. And non-eco-friendly part is splashing harmful chemical colors on the people. Then next, what can we do celebrate festivals in an eco-friendly way? पर्यावरण पोषक पद्धतीने आपले सण साजरे करण्याकरता आपण काय करू शकतो? Answer is we can celebrate this festival in an eco-friendly way by preparing colors from the natural thing like turmeric, marigold, flowers, spinach leaves, beetroot and hibiscus flower. Then question number 6. Think of a modern festival and new way of celebrating it. For example, a reading festival. आधुनिक सणांचा किंवा उत्सवांचा आणि ते साजरे करण्याच्या नवीन पद्धतींचा विचार करा. उदाहरणार्थ रीडिंग फेस्टिवल म्हणजेच वाचन उत्सव. Here for example the festival name is given as a cleaning festival म्हणजे स्वच्छता उत्सव. We can introduce and celebrate a cleaning festival. In this festival we can fix a date every month and that date all the people would clean their houses, their streets and public places. We can encourage people to participate in the festival. Also, we can decorate our houses and streets. And we can also encourage people to always keep their houses and the street clean. Then question number 7. Read the following sentence. We are going to make a beautiful paper lantern at home. I am going to make a model of Fort Raigad. Note the following phrases. I am going to show the figure plans. Complete the following sentences meaningful. या ठिकाणी खालील वाक्य वाचा आणि त्यामध्ये काही तुम्हाला शब्दसमूह दिलेले आहेत आणि त्यांचा उपयोग करून तुम्हाला पुढील वाक्य पूर्ण करायचे आहेत. Our teacher is going to dash. Our teacher is going to take a test. My father is going to dash. My father is going to buy a car. My grandmother is going to. My grandmother is going to make a laddus. अशा पद्धतीने तुम्हाला वरील वाक्य अर्थपूर्णरित्या पूर्ण करायचे आहेत. Now let's see on the page number 62. Here you have to write a letter to your friend or cousin using the following format. Here the incomplete letter or a format of a letter is given and you have to complete it and write down the letter to your friend or cousin. मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला पान क्रमांक 62 वर आराखडा दिलेला आहे आणि तो आराखडा वापरून तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा चुलत भावाला पत्र लिहायचे आहे. Here I have given you a sample letter for your understanding. You can also make the changes there and write a letter on your own accord. मुलांनो, या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण म्हणून हे एक पत्र पूर्ण करून दिलेले आहे. तुम्ही त्यामध्ये बदल करून तुमच्या आवडीनुसार तुमच्या पद्धतीने तुम्ही ते पत्र लिहू शकतात. डेट 21 नोव्हेंबर 2021. प्लेस नाशिक.
My dear Sachin, hi, hello. Thanks for your letter. I received your letter. It was nice to know that you have won the inter-class cricket final. Please tell me about the exciting moment of the match. We are planning to visit an orphanage here. We are also going to give the orphanage new clothes and sweet. You know my friends, Ronak and Mitali. They are going to join my singing class. When you come here, we will visit some interesting places in Nashik. How are Kaka and Kaki? Give my regard to them and love to Chotu and Bubbly. Your lovingly, Rahul. मुलांनो, अशा पद्धतीने तुम्हाला वरील दिलेल्या पत्राचा आराखडा वापरून पत्र लिहायचे आहे. Here on the page number 63, the point number 9 is given as read and remember. या ठिकाणी तुम्हाला पान क्रमांक 63 वर वाचा व लक्षात ठेवा यासाठी काही महत्त्वाच्या संकल्पना दिलेल्या आहेत. सो लेट्स लर्न देम. इको फ्रेंडली, पर्यावरण पोषक. इको-फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. पर्यावरण पोषक म्हणजे पर्यावरणाला हानिकारक नाही असे. वेन समथिंग इज इको-फ्रेंडली इट इज गुड फॉर द अर्थ, फॉर द ह्युमन बीइंग अँड ऑल अदर लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. एखादी गोष्ट पर्यावरण पोषक असते म्हणजेच ती पृथ्वी, मानवजात आणि पृथ्वीवरील सर्व सजीव वस्तूंकरिता चांगली असते. It does not pollute or damage air, water, soil or land. ती हवा, पाणी, माती किंवा जमीन यांना प्रदूषित करत नाही किंवा त्यांची हानी देखील करत नाही. In what ways can you do something that is eco-friendly? पर्यावरण पोषक असे काहीतरी तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकाल? How can you be an eco-friendly person yourself? तुम्ही स्वतः पर्यावरण पोषक कसे व्हाल? To be eco-friendly, you use resources like food, water, electricity carefully without washing them. पर्यावरण पोषक होण्याकरिता तुम्ही अन्न, पाणी, वीज अशा प्रकारच्या साधन संपत्तीचा वाया न घालवता काळजीपूर्वक वापर करावा. You avoid using toxic chemicals and materials like plastic. तुम्ही विषारी रसायने आणि प्लास्टिकसारख्या वस्तू वापरणे टाळावे. You help to grow more trees and care for the animals in your neighborhood. तुम्ही मोठ्या प्रमाणावर अधिक वृक्ष वाढवण्यात मदत करावी आणि तुमच्या आसपासच्या म्हणजेच सभोवताली असलेल्या प्राण्यांची काळजी घ्यावी. सो लाईक दिस वे हिअर द कॉन्सेप्ट ऑफ इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पोषक या संकल्पनेची माहिती तुम्हाला या पॅरेग्राफमधून दिलेली आहे. देन नेक्स्ट पॅरेग्राफ इट इज गिवन अबाउट द सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स. या ठिकाणी नैसर्गिक रंगांनी होळी साजरी करा याविषयी हा परिच्छेद दिलेला आहे. ग्रेट अ कपल ऑफ मीडियम साइज बीटरूट अँड सोक देम इन अ लिटल वॉटर. आफ्टर अ व्हाईल यू विल गेट अ ब्युटिफुल डार्क पिंक रेड कलर. ॲड इट टू बकेटफुल ऑफ वॉटर. 2 मध्यम आकाराचे बीटरूट म्हणजेच बीट किसा आणि ते थोड्याशा पाण्यात भिजत ठेवा. काही वेळातच तुम्हाला सुंदर गडद गुलाबी लाल रंग मिळेल. तो रंग बादलीभर पाण्यात मिसळा. कीप द पेटल्स ऑफ द पळस दॅट इज फ्लेम ऑफ द फॉरेस्ट द फ्लॉवर्स इन वॉटर फॉर अ फ्यू अवर्स. यू विल गेट अ व्हेरी प्रिटी ऑरेंज कलर. द रेड जास्वंद दॅट इज हिबिस्कस फ्लॉवर विल गिव्ह यू अ डीप रेड कलर. पळसाच्या फुलांच्या पाकळ्या पाण्यात काही तास ठेवा. त्यापासून तुम्हाला फार सुंदर नारंगी रंग मिळेल. लाल जास्वंदाची फुले तुम्हाला गडद लाल रंग देतील. ड्राय द पेटल्स ऑफ झेंडू दॅट इज अ मेरीगोल्ड फ्लॉवर इन शेड. देन यू कॅन पावडर देम टू गेट अ ड्राय कलर पावडर.
You can add this powder to water to get a wet color. झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या सावलीत वाळवा. नंतर सुक्या रंगाची पावडर मिळवण्याकरिता तुम्ही ती पावडर करू शकतात. ओला रंग मिळवण्यासाठी ती पावडर तुम्ही पाण्यात मिसळा. त्यापासून तुम्हाला ओला रंग मिळेल. ड्राय द लीव्स ऑफ नीम, मिंट, coriander, spinach, etc. in shade to get a dry green powder. If you crush or grind the fresh green leaves, you get a green paste. If you add the paste in the water, you get green water. सुकी हिरवी पावडर मिळवण्यासाठी कडुलिंब, पुदिना, कोथिंबीर, पालक इत्यादींची पाने सावलीत वाळवा. तुम्ही ती ताजी हिरवी पाने जर कुस्कारली किंवा चुरडली किंवा दळली तर तुम्हाला हिरवा गडद रंगाची पेस्ट मिळेल. तुम्ही ती पेस्ट पाण्यात मिसळली तर तुम्हाला हिरव्या रंगाचे पाणी मिळेल. टॉक टू युअर मदर टू फाइंड आउट व्हॉट अदर थिंग्स इन द किचन कॅन गिव्ह यू सेफ नॅचरल कलर. स्वयंपाकघरातील कोणत्या इतर वस्तू तुम्हाला सुरक्षित नैसर्गिक रंग देऊ शकतील हे माहीत करून घेण्याकरिता तुमच्या आईसोबत संवाद साधा. सो स्टुडंट, लाईक दिस वे यू कॅन मेक अ नॅचरल कलर फॉर सेलिब्रेटिंग होली फेस्टिवल इन्स्टेड ऑफ यूजिंग केमिकल ऑर हार्मफुल कलर्स. अशा पद्धतीने मुलांनो, तुम्ही होळी साजरी करण्यासाठी नैसर्गिक वस्तूंपासून नैसर्गिक रंग मिळवू शकतात, कुठल्याही प्रकारचे केमिकल किंवा घातक हानिकारक पदार्थ न वापरता. So student, this is all about the pointer of unit 3.3 that is eco-friendly festival celebration. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 3.3 पर्यावरणपूरक उत्सव यावर आधारित पॉइंटर अभ्यासला. You have to write down all the question and answer from this pointer in your notebook. यावर आधारित पॉइंटरमधील सर्व प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. अँड ऑल्सो सेंड अ फोटोग्राफ टू युअर टीचर. लिहिलेल्या अभ्यासाचे फोटो तुम्ही तुमच्या टीचरांना पाठवायचे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.